आदेश आले आणि महार रेजिमेंटच्या 4 तुकड्यांनी कमांडर त्रिलोकनाथ यांच्या आदेशाने आगेकूच केली. त्यातीलच एका तुकडीत तैनात होते हवालदार कचरू साळवे. काही वेळातच 4 पैकी एक तुकडी सुरुंगाच्या स्फोटात उद्ध्वस्त झाली आणि त्या तुकडीतील सर्वच्या सर्व 10 ते 12 जवान शहीद झाले. मात्र याही परिस्थितीत बाकीच्या 3 तुकड्यांनी चाल सुरूच ठेवली. पाहता पाहता सकाळ झाली. एकीकडे पाकिस्तानचा हल्ला तर दुसरीकडे जखमी जवानांचा जीव वाचवण्याची धडपड हवालदार साळवे यांची सुरू होती. एक निष्णात जवान चौरंग भालेराव सुरुंग स्फोटात गंभीर जखमी होते. त्यांना वाचवण्यासाठी हवालदार साळवे यांनी थेट सुरुंग पेरलेल्या भागात जाण्याची जोखीम पत्करली आणि सहकारी जवानाचा जीव वाचवला. सहकारी चौरंग भालेराव यांना थेट पाठीवर घेऊन त्यांनी कॅम्प गाठला आणि कॅम्पवर एकच जयघोष झाला, भारत माता की जय. याच त्यांच्या पराक्रमाबद्दल हवालदार कचरू साळवे यांचा वीर चक्राने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती डी.व्ही. गिरी यांच्या हस्ते त्यांना वीर चक्र प्रदान करण्यात आलं. चौरंग भालेराव हा उठून शिपाई असताना रात्री हल्ल्यामध्ये त्याची दुर्घटना घडली. त्याची अवस्था खराब होती, तो चालू शकत नव्हता. त्याची हालत पाहून मला ते जखवले गेलं मी. पाकिस्तानच्या आर्टिलरी टँका वगैरे लागलेल्या असताना याला मी त्या टायमाला घेतलं आणि ती रायफल मला नडायला लागली. इथे घेतली, हेल्मेट तकलीफ द्यायला लागलं. त्या टायमाने मी ती हेल्मेट टाकून दिलं. फक्त पी कॅप होती, त्याला मांडी घालून हात घालून खांद्यावरती घेऊन मशीन यांच्या पुढून होऊन इकडून येताना आमच्या रेजिमेंटचे कॅप्टन कॅमेरा, त्यांचं नाव कॅप्टन कॅमेरा होतं. तर त्यांनी पाहिलं, आम्ही पाहिलं. त्या पाहिल्यानं त्यांना आमच्या रेजिमेंटला सगळ्यांना आनंद वाटला की बाबा कोणीतरी आपला माणूस आपल्याला इकडे घेऊन येऊन राहिला, जखमी झालेला माणूस. हवालदार कचरू साळवे यांनी 16 वर्ष 3 महिने देशसेवा केली. वीरचक्राने सन्मान होणं ही त्यांच्या कुटुंबासाठी आणि गावकऱ्यांसाठी सुद्धा अभिमानाची बाब होती. सैनिक ज्यावेळी सीमेवर देशासाठी लढत असतो तेव्हा त्याच्या मागे एक वेगळी लढाई त्यांचं कुटुंब सुद्धा लढत असतं. सैनिकांचं कुटुंब हे त्यांच्यासाठी एक ऊर्जा असतं. कचरू साळवे यांच्या पत्नी उषा यांनी व्यक्त केलेल्या भावना खूप बोलक्या आहेत. लग्न झालं त्यावेळेस गेले मी, त्यावेळेस एवढा अन्यपणा होता, एवढं काही समजत नव्हतं. ज्यावेळेस लढाई संपून गेली, वडिलांनी सांगितलं असं त्यावेळेस मग मला थोडं ते वाटलं. तरी चांगलं मी जे होऊन आले त्याच्यामुळे देवाला अभिमान, मला देवाचा अभिमान, आतापर्यंत अभिमान आहे देवाचा. धन्यवाद. थोडा परिवार आहे, 5 मुली, 5 जावई, 4 जावई, 9 नातू, सर्व काही गोपाळमध्ये. मला धंदवलं काही आशा नाही. नाशिक जिल्ह्यातलं येवला हे हवालदार कचरू साळवे यांचं गाव. निवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनं त्यांना घरासाठी जमीन देण्यात आली. त्यांनी तिथे घरही बांधलं. मात्र घरकुल बांधायचं कारण देत या जवानाचं घर जमीनदोस्त करण्यात आलं आणि दुसरी जागा देण्याचं आश्वासन केवळ आश्वासनच राहिलं. 72 वर्षांचा हा योद्धा घरासाठी गेल्या 25 वर्षांपासून शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत आहे. देशासाठी लढणाऱ्या जवानांवर अशी वेळ येणं ही खरंच खेदाची बाब आहे. माझी गैर नाही केली. जमीन मिळाली, एका चोराने लुंडावली, दुसरीकडे जमीन जागा मिळाली घरासाठी, ती वापस घेतली. माझी ती भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी शूरत्व गाजवलं, ज्यांनी या मायभूमीसाठी कसोसीनं प्रयत्न केले, असे शूरवीर जवान, वीरचक्र विजेते माजी सैनिक कचरू वेळू साळवे साहेबांच्या संदर्भातली चित्रफित आपण पाहिली. खरं तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण येवल्याचा हा भूमिपुत्र ज्यानं भारत मातेसाठी जी सेवा दिली ती सेवा खरीच वापरण्याजोगी आहे. मी साळवे साहेबांचं पुनश्च एकदा या ठिकाणी खूप स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी विद्यार्थी विकास मंडळाचे
प्रमुख आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर आर डी भोसले सर यांनी कार्यक्रमाचं यथोचित प्रास्ताविक करा. महात्मा गांधी विद्यापीठ संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला खऱ्या अर्थाने आज शौर्य दिन, शौर्य बाल दिन आपण कसं काही साजरा करतो. तो साजरा करत असताना त्या साजरा करण्यामागे भूमिका, उद्देश आणि ह्या शौर्य बाल दिनाला एक इतिहास आहे. एक 2 मिनिटापूर्वी आपण जे आदरणीय साळे साहेबांची चित्रपट बघितले, तशाच प्रकारे त्या चित्रपटीचं कॅम्पॅरिझन विचारात घेता ह्या 26 डिसेंबर दिवस शौर्य बाल दिन साजरा करण्याची भारतावरती वेळ आली आहे. खऱ्या अर्थाने शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 2 मुलांचा पहिला मुलगा साहिबजादे बाबा जोरावर सिंग याचं वय होतं 9 वर्ष. दुसरा मुलगा बाबा फतेह सिंग याचं वय होतं 6 वर्ष. वयाचा विचार करता भूतकाळामध्ये भारतामध्ये हिंदू मुस्लिम संघर्ष, ज्या संघर्षाचे हे 2 लहान बालक बळी ठरले गेले. बळी ठरत असताना जर आपण पुढे बारकाईने जर त्याचं अवलोकन केलं, त्यांची आजी माता गुजरी यांना मोगलशहाच्या आदेशानुसार या दोन्ही बालकांना आईला जिवंतपणे भिंतीमध्ये गाडले गेलं. आपल्याला माहित आहे की आपलं थोडी जगण्यानंतर आपला जीव काय म्हणतोय. आणि या बलिदानाचा, शौर्याचा इतिहास विचारात घेऊन आपल्या भारत सरकारने 26 डिसेंबर हा शौर्य बाल दिन साजरा करणं हे घोषित केलं. परंतु मी सरांची पूर्व परवानगी घेऊन या ठिकाणी वाक्य पुढे मांडणार आहे की सर्वसाधारणपणे की धर्माचं रक्षण करण्यासाठी ह्या व्यक्तीने किंवा ह्या घटकांचं किंवा ह्या बालकांचं बलिदान दिले गेलं. आणि मग हे दाखवलेलं धैर्य हे तुम्हाला आजही अस्मरणीय आहे. आपण ते स्मरण करतोय. परंतु स्मरण करत असतानाच तो कालखंड आणि आजचा वर्तमान कालखंड यामध्ये बराच फरक आहे. म्हणून मी एक प्रशासन म्हणून सरांची पूर्व परवानगी घेऊन मी वाक्य वापरतो. कारण गेल्या काही दिवसाची त्या काळातील काही घटनांचा आधार घेऊन गव्हर्नमेंट किंवा सरकार जे जे काही कार्यक्रम राबवतो यावरती पुन्हा धर्मरक्षण हा शब्द आहे. भारतामध्ये अनेक जाती पंथी लोक राहत आहेत. फक्त हिंदुस्थान म्हणून आपण सर्वांनीच धर्माचं रक्षण करावं या गोष्टीत आपण सर्वजण सहमत आहोत. परंतु मुस्लिमांनी त्या व्यक्तीला मारलं गेलं म्हणून आजच्या वर्तमान काळामध्ये पुन्हा अशा प्रकारच्या मुस्लिम हिंदू संघर्षाला यातून प्रेरणा मिळू नये ही तुम्हाला सर्वांची अपेक्षाही आहे. आणि म्हणून विशेषतः कारण जे वाक्य मांडले गेले की 26 डिसेंबर हा दिवस साजरा करत असताना सरकारने जो उद्देश आणला आहे की सर्वोच्च बलिदानाची कहाणी नागरिकांपर्यंत विशेषतः शब्द असा आहे त्या ठिकाणी मारलेला. ह्या कार्यक्रमाचा कहाणी किंवा बलिदानाची कहाणी सर्वसाधारण नागरिकांपर्यंत विशेषतः मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी भारत सरकारने 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन घोषित केला. शब्द फार महत्वाचा आहे. मुलांना प्रेरणा देण्यासाठी म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी
आणि म्हणून मला वाटतं एक जात म्हणून नव्हे, एक हिंदुस्थान म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी सतर्क राहणं ही काळाची गरज आहे. आणि ह्या दिवसाचं महत्त्व विचारात घेऊन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वाटचाली करावी लागेल. मी सहजगाच्या वतीने हे छोटं मोठं एक घालील घटनाचा जो आढावा आपल्या पुढे मांडला गेला, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगांचे सुपुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या बलिदानाचा दिवस म्हणजेच वीर बाल दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. अशी भूमिका आपण आपल्या मनोभावातून या ठिकाणी मांडलेली आहे. मी पुनश्च एकदा आपल्याप्रती धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज उपस्थित असणारे सन्माननीय साळवे साहेब यांना इथं बोलवण्यापूर्वी त्यांचा यथोचित परिचय करून देण्यासाठी आमच्या सहकारी प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम यांना विनंती करतो की आपण वीरचक्र विजेते माजी सैनिक कचरू साळवे साहेबांचा यथोचित परिचय आपल्या विद्यार्थ्यांना आणि इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना करून द्या. धन्यवाद सर. खरं तर सरांच्या आयुष्यावरची चित्रफित पाहिल्यानंतर परिचयाची गरजच नाहीये. एवढं त्यांचं व्यक्तित्व नावाजलेलं आहे. तरीही एक औपचारिकता म्हणून मी सरांबद्दल अधिक माहिती तुम्हाला सांगते. आजचे जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत श्री कचरू वेडू साळवे सर हे अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. खरं तर येवलेकरांसाठी गौरवाच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. यांचं शिक्षण जुन्या काळातलं म्हणजे आजच्या काळातल्या PG विद्यार्थ्यांना लाजवेल असं शिक्षण त्यावेळेस होतं. 3री ते पास आहेत आणि त्यानंतर 69 मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. 69 पासून ते सैन्यामध्ये आपली कामगिरी चोख करतच होते. पण 1971च्या युद्धामध्ये जे की पाकिस्तानची फाळणी ठरलं, जो अखंड पाकिस्तान फाळणी भारताच्या फाळणी हिंदुस्थानच्या फाळणीनंतर निर्माण झाला होता, त्यापैकी पूर्व पाकिस्तान ज्याला आपण आज बांगलादेश म्हणतो तो निर्माण झाला. त्या युद्धामध्ये अगदी अटीतटीची लढाई त्यावेळेला झालेली होती आणि त्या युद्धामध्ये सामील होऊन सरांनी शौर्य तर गाजवलेलंच आहे, आपल्या सहकाऱ्यांचे जीव वाचवलेले आहेत आणि भारताला विजय प्राप्त करून दिलेला आहे. ह्या युद्धानंतर 1972 मध्ये व्ही.व्ही. गिरी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलेलं होतं. खरं तर वीरचक्र हा उल्लेख आपण मरणोत्तर ऐकला असेल. विशेष बाब सरांच्या बाबतीत अशी आहे की त्यांना जिवंतपणे वीरचक्र प्रदान करण्यात आलेलं आहे आणि आज महाराष्ट्रातले ते एकमेव वीरचक्र प्राप्त माजी सैनिक म्हणवतात. ही खरं तर येवलेकरांसाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे. येवल्यातला एक भूमिपुत्र अटकेपार झेंडे काढतो आणि ते आपल्याला माहिती नसावं म्हणून आज आपल्या आदरणीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्याच विचारातून त्यांना आपल्या समोर आपण आणलेलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून. त्यांना आपल्याला ऐकायला मिळणार आहे. खरं तर येवला ही पुरोगामी चळवळींची, उठावांची, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची भूमी आहे असं म्हटलं जातं. 1857 मध्ये सामील झालेले तात्या टोपे असोत की नंतरच्या पुरोगामी चळवळींमधले सगळे नेते असोत, यांना बळ देण्याचं आणि त्यांना घडवण्याचं काम येवल्याच्या भूमीने केलेलं आहे. आणि अशाच या येवल्याच्या भूमीतले एक भूमिपुत्र ज्यांनी देशासाठी शौर्य गाजवलेलं आहे ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या प्रती पुन्हा एकदा मी कृतज्ञता व्यक्त करते. त्यांचं पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते आणि इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर अधिकचा वेळ न घेता आपण सन्माननीय साळवे साहेबांना आपण या ठिकाणी पाचारण करूयात. आदरणीय साळवे साहेब आपण इथे यावं आणि आम्हा उपस्थितांशी यथोचित संवाद साधावा. आज जो आपने मुझे इस चंदगढ़ हाई स्कूल में जो बुलाया है गमे साहब ने, इसके प्रति ये बाल वीरता के प्रोग्राम में मुझे शामिल किया, इसके प्रति मैं उनका आभारी हूँ. धन्यवाद.
सभी मान्यवरों को मेरा जय हिंद। 1 अक्टूबर सन 1941 से लेकर आज तक जो भी युद्ध हुए हैं, आपने जो महा रेजिमेंट की जो बटालियन है, इन्होंने सभी युद्धों में भाग लिया है। इसके प्रति मैं आपको मालूमात और सभी कहानी मैं बताना चाहता हूँ, इसे आप शांति रूप से सुनोगे, ये मेरी आराधना है। 1 अक्टूबर सन 1941 से लेकर आज तक जो भी युद्ध हुए हैं, सभी युद्धों में महा रेजिमेंट ने भाग लिया है। सन 1962 का युद्ध हुआ है चीन और भारत का, इसमें भी भारत ने विजय प्राप्त की है। सन 1965 का युद्ध हुआ भारत और पाकिस्तान का, इसमें भी भारत ने विजय प्राप्त की है। सन 1941 का युद्ध हुआ है भारत और पाकिस्तान का, इसमें भी भारत ने विजय प्राप्त किया है। कारगिल का जो युद्ध हुआ है सन 1999 में, इसमें भी भारत ने विजय प्राप्त की है। आज तक जो भी युद्ध हुए हैं, सभी युद्धों में महा रेजिमेंट ने विजय का झंडा लहराया है और बहुत से अपने सैनिकों ने प्राणों की बाजी लगा दी है। बहुत से सैनिक युद्धों में मरणोत्तुक हो चुके हैं, सैनिक कैजुअलिटी हो चुके हैं। अपने रेजिमेंट से कहीं पुरानी रेजिमेंट भी थी, लेकिन महा रेजिमेंट ने थोड़े समय में हर एक रेजिमेंट से ऊंचे स्थान पर पहुंच चुकी है, जिसके प्रति मुझे गर्व और अभिमान होता है। हर युद्ध में अपने रेजिमेंट ने महा का झंडा और तिरंगा झंडा फड़काया है। युद्धों में बहुत से सैनिक गारंटर अवार्ड प्राप्त किए हैं। परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, कीर्ति चक्र, शौर्य चक्र, ऐसे बहुत से गारंटर अवार्ड प्राप्त किए हैं। मुझे इस बात का गर्व होता है और अपने महा रेजिमेंट और सभी भारतीयों का सैनिक सम्मेलन जो भी होते हैं, उसमें बहुत से अच्छे काम किए हैं। अपने मनोगत व्यक्त करना चाहता हूँ, इसे आप सुनोगे। फूलों की चाह, फूल कहता है ये बन के बन मागी, मुझे तोड़ लेना, किसी भगवान के सिर पे मुझे मत चढ़ाना, किसी मौत के ऊपर मुझे मत डालना, ऐसे जगह फेंक देना जहाँ से जाए वीरानी। हर इंसान आता है और चले जाता है, लेकिन देश के प्रति जो मरता है वो मरता नहीं बल्कि अमर हो जाता है। सांस में सांस है तब तक आस है, सांस निकल जाती है तो आज भी छूट जाती है। सैनिक का जीवन, देश के ऊपर कोई भी संकट आए तो इसका सामना सैनिक ही करता है, चाहे युद्ध का मैदान हो, चाहे भूकंप हो, या चाहे ठंडी हो या गर्मी हो या बारिश हो, इसमें आंधी हो या तूफान हो, इसमें भी सैनिक ही इसका सामना करता है। बॉर्डर पर अपने आंखों का दीपक करते हुए आप सैनिक बॉर्डर पर अपने आंखों का दीपक करते हैं और नैनों की जोत करते हुए अपना फर्ज निभाते हैं और अपनी ड्यूटी करते हैं। इसी तरह भारतवासी अपने आराम की नींद सोते हैं। मैं तो क्या, सभी भारतवासियों ने सैनिक के जीवन को हाथ जोड़कर नमन करना चाहिए। इसी तरह सन 1971 की भारत पाक युद्ध की मेरी कहानी है। 10-11 दिसंबर 1971 के रात में शेखरगढ़ क्षेत्र के एक स्थान में महा रेजिमेंट की एक बटालियन को दुश्मन के एक मोर्चे पर अधिकार करने का काम सौंपा गया था। इस मजबूत किलाबंद मोर्चे पर दुश्मन भारी संख्या में था। इसके सुरक्षा के लिए गहरा सुरंग क्षेत्र भी बना रखा था। प्रहार करने वाले कंपनियों पर दुश्मन ने तो अन्य और छोटी आकार की घनी गोलाबारी की, फिर भी यह लक्ष्य पर अधिकार करने में सफल हुई।
इस प्रहार के दौरान बहुत से सैनिक हतवाक हुए जो कि मर चुके थे, हतवाक हो चुके थे। बहुत से सैनिक कैजुअल हो चुके थे। ऐसे इसके दौरान सभी सैनिक अपने जो कि 16 लोग मरे हुए थे, एक जिंदा था, उसे मैं निकल कर लेकर आया। जो कि आर्टिलरी की फायर जो उसी नाले में थी, पाकिस्तान की भी जो आर्टिलरी की फायर थी उसका भी फायर जो है उसी नाले में थी। जमीन में से आटो हुआ, सैनिक समोर से सामने से जो कि मशनखंड ऐसे जिसमें से जाकर एक छोटी गश्ती को भेजा गया था इसे निकालने के लिए चौरों मोहल्ले को, लेकिन वो जा न सके क्योंकि फायरिंग होने की वजह से ये आगे न बढ़ सके। ऐसे समय मैंने ये समझ कर कि देरी होने से मेरा साथी बच ना पाए। मैं सुरंग क्षेत्र में घुस गया और दुश्मन के मजूरी मशीन गन की गोलाबारी की परवाह न करते हुए घायल सिपाही को सुरक्षित लाने में सफल हुए। इसके प्रति भारत के राष्ट्रपति वीवी गिरी के द्वारा मुझे वीर चक्र से सम्मानित किया और मुझे इस बात का मुझे बोलने का मौका मिला, जिसके प्रति जय हिंद जय भारत। धन्यवाद साहेब. भारतीय सैन्यामध्ये असणारी महार रेजिमेंट आणि त्या महार रेजिमेंटचं भारतीय जे काही शूरत्व आहे, जे काही योगदान आहे भारतीय सैन्यासाठीचं, ते योगदान आपण या ठिकाणी अधोरेखित केलं, उद्धृत केलं. त्यासोबतच 1971च्या युद्धातलं जी काही तुमची वीरगाथा आहे ती वीरगाथा देखील तुम्ही सारांश रूपाने या ठिकाणी आमच्या समोर आमच्या विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे. तुम्हाला समोर पाहून, मंचावर पाहून आमच्या विद्यार्थ्यांमध्येही या देशाबद्दल एक वेगळ्या प्रकारचं प्रेम आणि या देशासाठी योगदान देण्याची जी काही उर्मी आज निर्माण झालेली आहे, प्रेरणा आज निर्माण झालेली आहे, या सगळ्यांबद्दल मी तुमच्या प्रती कॉलेजच्या वतीनं आणि उपस्थितांच्या वतीनं पुनश्च एकदा खूप कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही या वयातही या ठिकाणी उपस्थित राहून आमचा जो काही उत्साह वाढवला आणि आम्हाला जे काही प्रेरणा दिली त्याबद्दल मी तुमच्या प्रती पुनश्च एकदा खूप धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुमच्या शूरत्वाला पुनश्च एकदा अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्याची विनंती महाविद्यालयाचे प्राचार्य आचार्य डॉक्टर भाऊसाहेब कवळे सर यांना. धन्यवाद सर. आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये वीर बाल दिवस साजरा करतो आहोत आणि या प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आणि ज्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, ज्यांना वीरचक्र पुरस्कार मिळालेला आहे, ते या येवला भूमीचे सुपुत्र आदरणीय कस्तूर वेळूर साळवे सर, व्यासपीठावरती उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य ठाकरे सर, त्याचबरोबर शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक कैलास चौधरी सर, समोर उपस्थित सर्व प्राध्यापक आणि माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना विदित आहे की आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी 2022 साली वीर बाल दिवस साजरा करण्याचे आव्हान केले आणि या अनुषंगाने सातत्याने आपण 26 डिसेंबरला हा कार्यक्रम अनेक शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये घेतो आहोत. प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक डॉक्टर भोसले सरांनी जी घटना सांगितली त्या घटनेच्या अनुषंगाने हा दिवस साजरा केला जातो. शीख धर्माचे धर्मगुरू गोविंद सिंग यांच्या 2 पुत्रांच्या बाबत सांगितलं जातं की जोहर सिंग आणि फतेह सिंग यांना वीरत्व कशा पद्धतीने प्राप्त झालं आणि त्या अनुषंगाने हा दिवस संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो.
असं म्हटलं जातं की भारतामध्ये अनेक शौर्याच्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे आपला पौराणिक इतिहासापासून तर मध्ययुगीन कालखंड असेल आणि आधुनिक कालखंड जर आपण बघितला तर भारताची भूमी ही शौर्याची भूमी आहे. आणि विशेषतः या भूमीमध्ये ज्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमधून काही वेगळी शिकवण आपल्याला मिळाली असं सरकारला नेहमी वाटत असतं. या अनुषंगाने माझ्या डोक्यामध्ये विचार आला की या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अशा व्यक्तीला बोलवायचं आहे की ज्यांना तत्कालीन भारताचे महामहिम राष्ट्रपती V.V. गिरी साहेब यांच्या शुभ हस्ते राष्ट्रपती पुरस्कार वीरचक्र पुरस्कार मिळालेला आहे असे आदरणीय कौशल साळवे सर यांना बोलवावं. आपण जेव्हा त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी ती तात्काळ मान्य केली. याही पूर्वी ते महाविद्यालयामध्ये येऊन गेलेले आहेत. त्याचे विचार आपल्या विद्यार्थ्याकडे पुढे प्रस्तुत केलेले आहेत. परंतु आता समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत ते साळवे साहेबांना पहिल्यांदा पाहत आहेत. आणि मग आम्ही जी चित्रफित आपल्या पुढे दाखवली त्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की स्वतःचा जीव धोक्यात घालून चौरंग भालेराव यांना वाचवणं, त्यांना सुरक्षित स्थळी नेणं, त्यांच्यावरती उपचार करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस स्वतःच्या जीवाला प्राधान्य देतो. मी वाचलो तर अख्खं जग मला पाहता येईल अशी त्याच्या मनात भावना असते. परंतु स्वतःच्या जीवाची बाजी लावत स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपला तो सहकारी आहे चौरंग भालेराव याच्यासाठी आदरणीय साळवे साहेब यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि घायाळ झालेल्या या आपल्या सैनिकाला पुन्हा एकदा जीवदान प्राप्त करून दिलं. खरं तर या भूमीसाठी या राष्ट्रासाठी अशी स्वतःचं जीव धोक्यात घालणारी ही माणसं पाहिली की आपल्या अंगावरती शहारा आल्याशिवाय राहत नाही. कारण सैन्यामध्ये जेव्हा ही माणसं दाखल होतात तेव्हा त्यांच्या रोमरोमामध्ये त्यांच्या मनामध्ये केवळ राष्ट्र आणि राष्ट्राचं हित आणि राष्ट्राची सुरक्षा हीच भावना असते. महार रेजिमेंटमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी जे 16-17 वर्ष जे कार्य कर्तृत्व गाजवलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा माणूस हे सगळं काम करतो हे काम केल्यानंतर माणसाला एक अहमपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु साळवे साहेबांना मी खूप दिवसाचं ओळखतो. असंच एकदम सामान्यासारखं वागणं, सामान्यासारखं बोलणं आणि सगळ्यांमध्ये मिसळणं, सगळ्यांना मार्गदर्शन करणं हा त्यांचा दिनक्रम राहिलेला आहे. अशा या भूमिपुत्राला आपण नक्कीच सॅल्यूट केला पाहिजे. कारण त्यातून आमचे जे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणा मिळणार आहे. आत्ताच आपण मेमाने या विद्यार्थ्याचा सत्कार केला. कारण मेमाने सुद्धा ही जिद्द घेऊन ही प्रेरणा घेऊन आज आपल्या सैन्य दलामध्ये वायू सैन्य दलामध्ये तो दाखल होतो आहे. आणि मला सांगायला मोठा आनंद वाटतो की आपला महाविद्यालय 1970 मध्ये स्थापन झालं आणि येवला तालुक्यातील जेवढे सैनिक आहेत जे दाखल झालेले आहेत सैन्य भरतीमध्ये त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आहे. याचं कारण असं आहे की इथे आपण अनेक कार्यक्रमांमधून त्या विद्यार्थ्याला प्रेरणा देत असतो की बाबा तुला मोठं व्हायचं आहे, तुला या देशाची सेवा करायची आहे, या समाजाची सेवा करायची आहे. आणि मग राष्ट्राच्या सेवेमध्ये असे विद्यार्थी जेव्हा दाखल होतात तेव्हा तेही आदरणीय साळवे सरांची प्रेरणा घेऊन अनेक सैनिकांची प्रेरणा घेऊन या राष्ट्रासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. त्यामुळे पुन्हा एकदा मी साळवे साहेबांविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त करतो की आजच्या या वीर बाल दिवसाच्या निमित्ताने तुम्ही महाविद्यालयामध्ये आला. तुमच्या वाणीमधनं जे काही प्रस्तुत झालेलं आहे त्यातून समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल अशा प्रकारचा आशावाद मी व्यक्त करतो.
आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी मेमाने याला सुद्धा खूप शुभेच्छा देतो की साळवे साहेबांचा आदर्श घेत तो सुद्धा या राष्ट्रासाठी फार मोठं काम केलं पाहिजे. जेव्हा केव्हा पुरस्कार मिळेल तेव्हा आम्हाला हृदय सन्मान करण्याची संधी आम्हाला लाभू दे अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण अतिशय समारोप करत आमच्या विद्यार्थ्यांशी विनोदजी त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे. या कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर गणेश जावळे सर यांना करतो. या कार्यक्रमाचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करा. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला या ठिकाणी आज आपण वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हे उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार मानतो. तसेच प्रमुख वक्ते म्हणून आपल्या सर्वांना आपल्यामध्ये स्फुरण निर्माण करण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपल्यातीलच एक असणारे, आपल्याच गावातील असणारे, आपल्याच भूमीतील असणारे माननीय कचरू वेडू साळवे हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्या चित्रफितीतनं असेल, त्यांच्या बोलण्यातनं असेल, त्यांचं शौर्य आपल्या सगळ्यांना समजलं, जे इतक्या दिवस आपल्याला अपरिचित होतं. त्याबद्दल त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या विनंतीचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. तसेच महाविद्यालयाचे आदरणीय उपप्राचार्य ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक चौधरी सर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. ज्येष्ठ प्राध्यापक भोसले सर, वाघमारे सर, आपले वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व माझे सहकारी, कनिष्ठ महाविद्यालय सर्व सहकारी, या सर्वांचे मी या कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल आभार मानतो. तसेच ज्यांच्यामध्ये शौर्याची भावना निर्माण व्हावी याच्यासाठी हा कार्यक्रम आदरणीय प्राचार्य साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला. असे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आणि आयोजकांच्या वतीने आयोजकांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण राष्ट्रीय प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करणार आहोत आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. मी सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी प्रतिज्ञेसाठी उभे राहा. सामूहिक म्हणता येईल आपली रोजची प्रतिज्ञा. हो का? प्रतिज्ञेसाठी सर्वांनी तयार हो. एक साथ प्रतिज्ञा शुरू कर. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावलेले आहे. जय हिंद. कार्यक्रम संपला. अशी जय. धन्यवाद.